Hello aspirants, if you found IBPS PO means moderate, congratulations. You have played it really well. And if you found it very much difficult, or let's say attempts are a bit less, we have to decode the entire IBPS PO means reasoning. Just in case you have given this exam, please stick till the end as I will tell you what should be the genuine attempts. Okay, so let's start with the basic ones first. Absolutely, the 2 marks questions. Sir, why the basic ones? Because the puzzles which were there, the seating arrangement questions which was there, for example, designation, seating arrangement was very simple. And 2 marks question, when we say coding decoding means, तुम्हाला already मी म्हटलंय that if you invest 2 to 5 minutes, pick or skip strategy. ज्यांनी 5 मिनिटांमध्ये स्किप केलं बिकॉज कार्ड्स वर होते, सिम्बॉल्स होते. Some students found it very difficult to answer that question. So yes, absolutely from my point of view, it should have been the skip one. Now let's go to the designation hierarchy one. I guess everyone who is watching this have attempted this question because it was very simple. Easy 8 marks. Easy, absolutely easy. Now, when we go with this next one, that is the seating arrangement. 16 people were given to you. At the same time, the condition was also there. I have intentionally missed one puzzle. कोणता puzzle होता तो? तुम्ही तो attempt केलाय का? तुम्हाला comment मध्ये सांगायचं. याच्यात एक puzzle बाकी आहे. कोणता puzzle एकदा बघून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट नंबर सिरीज, नंबर प्लस सिरीज वाले क्वेश्चन होते जे 2 मार्कामध्ये पण होते. आय गेस इट वॉज व्हेरी इझी अँड डुएबल. सो हिअर फॉर 2 मार्क्स ऍब्सोल्युटली एक क्रिटिकलचा पण क्वेश्चन होता आणि क्रिटिकल बद्दल तर एकदम डिटेल मध्ये बघणार आहे आपण. तर ह्यामध्ये जे 2-2 मार्काचे क्वेश्चन तुम्ही जे अटेम्प्ट केले असतील, तुम्ही कमेंट्स मध्ये 100% सांगा कोणता बदल मी ह्याच्यात इन्क्लूड नाही केलाय जे तुम्ही अटेम्प्ट केलाय. एक हिंट, वॉवेल आणि कन्सोनंट आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, योर 2 marks questions are done. When we go with the 1 mark question, 8 questions were there for critical reasoning. When I say 8 questions, absolutely inference based case study दिली होती, सिटीचा सिनेरियो होता, absolutely doable. When we say number and operation 8 digits plus minus वाला ऑपरेशन दिला होता, 100% एक मार्काचे तुम्हाला 100% करता येणार आहे, गॅरंटी. 2 to 3 questions were there. Data sufficiency, fascinating point for data sufficiency was only 2 statements were given to you, and in that direction sense, blood relation and एक basic puzzle दिला होता. तो यार ये तो ऐसा हो गया कि चेरी ऑन द केक जो मॅम म्हणतात नेहमी, ठीक आहे, या आयसिंग ऑन द केक जो भी होगा, मॉडरेट वाला पॉइंट आणि मिसलेनियस. यामध्ये एक इनपुट आउटपुटचा क्वेश्चन मिसिंग आहे. इनपुट आउटपुटचा लॉजिक पण फार सोपा होता. तुम्हाला वर्ड्स आणि जे पण नंबर दिले आहे त्यांचा मल्टिप्लिकेशन आणि मग त्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये लावायचं. तर ओव्हरऑल पेपर म्हटलं तर इझी टू मॉडरेटच्या विंडोमध्ये होईल. जे मी तुम्हाला मागे पण म्हटलं होतं की मेन्स इज नॉट अबाउट हाऊ यू सी द पेपर, इट्स अबाउट हाऊ यू पिक द इझी क्वेश्चन्स फर्स्ट. सो हिअर ज्यांनी स्ट्रॅटेजीज फॉलो केल्या आहेत 100% त्यांना फायदा होईल. नाव लेट्स गो विथ द एक्सपेक्टेड रेंज फॉर द स्टुडंट्स. आय हॅव डिवायडेड दिस इंटू 3 कॅटेगरीज. 1 इज द बिगिनर ज्यांनी फर्स्ट टाइम दिला आहे, एक इंटरमिडिएट ज्यांनी थोडीफार मेन्स मागे दिली असेल, आणि एक एकदम प्रो वाले ज्यांनी पेपर फोडून तोडून खाल्ला असेल. तर इथे 110% इझी क्वेश्चन्स 11 होते. आता हा जो 11 इझी क्वेश्चन्स होते मी ओव्हरऑल मधनं सांगतोय, जे मला असं वाटलं की यार एकदमच इझी क्वेश्चन होते, हे 100% सगळ्यांनी अटेम्प्ट केले पाहिजे. जे बेसिक मिसलेनियसचे क्वेश्चन होते, डेटा सफिशियन्सी होता, क्रिटिकलचे काही क्वेश्चन्स होते, डेझिग्नेशन वाला पझल होता. तर कुठे ना कुठे हे 11 क्वेश्चन तर 100% तुम्ही अटेम्प्ट केले पाहिजे. येस, इट डिफर्स फ्रॉम 1 mark to 2 marks. इट माइट बी देअर, बट आय एम टॉकिंग अबाउट क्वेश्चन्स नाव. ओके, सो यू कॅन कन्वर्ट देम इन टू मार्क्स. नाव फॉर दोज बिगनर्स 50% मॉडरेट, 80% आणि ऑल. आता ह्यामध्ये कसं केलंय मी, जे पण डिफिकल्ट क्वेश्चन जे नवीन मुलं आहेत त्यांनी ते 100% स्किप केले असतील, कारण की ते फर्स्ट टाइम मेन्स देत आहेत. पण जे पण इंटरमिडिएट वाले आहे किंवा डिफिकल्ट किंवा जे ऍडव्हान्स वाले आहेत त्यांनी हे 1, 2, 3 क्वेश्चन तर बाकीच्यांपेक्षा थोडे जास्तच केले असतील ऍज कम्पेअर टू बिगनर्स. बट वेन वी से अबाउट दी अटेम्प्ट्स, जे बिगनर्स आहेत 16 to 18 क्वेश्चन शुड बी युअर जेन्युइन अटेम्प्ट वेन यू से यू आर द फर्स्ट टाइमर फॉर IBPS PO मेन्स. ज्यांची लेवल थोडीफार चांगली आहे, ज्यांनी असं वाटतं की सर आपले सगळे सेशन्स केले आहेत संपूर्णचे, स्वयंचे,
आपल्या SSCच्या ॲपमध्ये जे तुमच्यासाठी बॅच आहे, अनरिस्ट्रिक्टेड मेन्सची बॅच अवेलेबल आहे, ते तुम्ही बघितली असेल, त्याच्यातले क्रिटिकलचे लेक्चर्स केले असेल, तर 100% 20 to 22 क्वेश्चन्स आर युअर अटेम्प्ट्स और मोर दॅन दॅट ॲक्च्युअली. अँड लास्ट अँड फॉरमोस्ट जे ॲडव्हान्स्ड स्टुडंट्स आहेत, 22 to 25 इज युअर विंडो. बट नाव आय हॅव सम स्टुडंट ज्यांनी रिव्ह्यू दिले आहे, ज्यांनी पेपर दिले आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की सर आम्ही तर 25+ पण गेले सर, म्हणजे तुम्ही विचारच करू शकत नाही. म्हणजे असं वाटत होता की आम्ही अभिषेक शर्मा आहे. ठीक आहे, सिर्फ मारा आहे सर बॉल. सो हियर I want to give credit to all those students who were regular, who were consistent, and who had a spirit that they didn't give up. त्यांनी रिझनिंगला एवढं सोपं करून दिलंय की जो पहिला सेक्शन होता तो इतका सुंदर गेलाय मुलांचा की दॅट स्माइल, दॅट एनर्जी वॉज कंटिन्यूड इन दी नेक्स्ट sections as well. So all the students who have given this IBPS PO mains, this is the complete review of each and every parameter which is there. Okay, in case you found it useful, please share it with your friends. At the same time, make sure you are consistent when it comes to mains. If you want to clear mains on a very very high note, where you see yourself that giving mains is just another exam, you will clear the exam. तर संपूर्ण स्वयंचे सेशन्स फॉलो करा विदाउट ब्रेक. फक्त प्रीचा अभ्यास नका करू, मेन्सवर पण फोकस करा. आणि आय एम टेलिंग यू विथ ऑल माय एक्सपिरियन्स, मेन्स इज ऑल अबाउट पेशन्स लेवल. अँड वन्स यू हॅव दॅट काइंड ऑफ पेशन्स लेवल, इट इज व्हेरी इझी टू क्लिअर. ओके, सो आय विल सी यू इन द सेशन्स. थँक यू सो मच. टेक केअर.